आज कथेचा मला असं वाटतं चौथा दिवस. कथेचा चौथा दिवस, पारायणाचा 6वा दिवस. बरोबर आहे. आज कथेचा चौथा दिवस, पारायणाचा 6वा दिवस. भगवंताची कृपा आतापर्यंत जे झालेले दिवस ते मात्र आपण भाग्यानं मिळवले आणि इडून पुढं मिळवायचे तेही भाग्यानंच मिळवायचे. कारण भगवंताची कृपा आपल्यावर व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर मला असं वाटतं आपण काय केलं पाहिजे. कालचा भक्तीचा विषय होता, आज चिंतनाचा विषय. बरोबर आहे. चिंतनाचाच ना. चिंता करू नका, आपल्याला चिंतन करायचं आहे, आपला विषय होता. तर एकदा नेमाप्रमाणे हरे राम थोडंसं भजन करू, त्या हरीचे नाम घेऊ आणि मग मात्र पुढं आपल्याला ती जी चिंतन करायचं आहे त्याचा आपण पुढं बोलायचे प्रयत्न करू. हरे राम म्हणा. कोणतरी म्हणा, माईक घ्या म्हणा. बंडू भाऊ म्हणा 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 म्हणा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. कृष्णेश्वर भगवान की जय. मच्छिंद्रनाथ भगवान की बोलो रे भाई सब सब संतन संतन की की जय. जय. सर्वांना आदेश जय हरी. आज या ठिकाणी आज मंडळी कमी आहे का की झोपले? पंगत काय होती दुपारची? हा जिलेबी. मग पडले येड्यामध्ये, जिलेबीच्या येड्यात पडले मग, नाही का? बाबा पुढे या ना, पंढरी बाबा इकडे या ना, इकडे या 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 इथं ये बाबा पै बसा बसा या. किती वय आहे बघा, किती वय आहे. नीट चालता येत नाही, नीट बोलता येत नाही, पण पारायण करायचं आहे, गाथा पारायणे करायचं आहे. आणि काय जाणू बाबा आपण पुढं जगतो का नाही जगतो. आज आपला वेळ आहे, ती संधी आपण आणली. बसा बाबा बसा. ती संधी आपण आणली पाहिजे, तो चान्स आणला पाहिजे आणि सोडायचा नाही. तो चान्स, मिळालेला चान्स सोडायचा नाही मायबाप. आपण वेळ काळ पाहायचा नाही, टाईम पाहायचा नाही, जमल नंतर बघू. आता बरेच लोक महाराजाला म्हणतात ह्या वर्षी महाराज थोडीशी अडचण आहे,
पुढच्या वर्षी काय सांगावं तुम्हाला? अरे बांबलीच्या, तू जगशील का तोवर? हां, तुकाराम महाराज असंच म्हणतात ना, आपण गाथा चालू आहे म्हणून शिव्या चालू आहे. आतापर्यंत असं बोललो मी, पण आता तुकाराम गाथा आहे, त्याच्या पाठीमाग आपल्याला चालावं लागेल. संतांनी आपल्याला जो मार्ग दिला त्या मार्गावर जावं लागणार. गाथा तुकाराम आहे. पुढच्यापर्यंत तू जगालच अशी तुझी शाश्वत गॅरंटी. तुझ्याकडं लिखन आहे, त्याचं आधार कार्ड आहे. तो इतके दिवस जगशील त्याचं अजिबात नाही. मायबाप, झालेला विषय कालही सांगितलं तुम्हाला, झालेला विषय माणूस सांगू शकतो. तुझं वय किती कागदपत्र काढायचं असेल तर तुला विचारतात अधिकारी लोक, तुझं वय काय आहे. झालेलं वय तू सांगू शकतो, परंतु पुढं किती ते सर तुला सांगता येत नाही. त्याचे कागदपत्र अजून कोणी काढले नाही आणि काढणारा जन्माला सुद्धा आला नाही मला असं वाटतं. कागदपत्र पुढचे मायबाप काला आपण आपला भावावर विषय घेतला. आपला भाव पाहिजे, भाव पाहिजे. आणि भाव कसा पाहिजे? तो आळवला पाहिजे. कसा आळवला पाहिजे? पॅक आळवला पाहिजे, असा पक्का धरला पाहिजे. नाहीतर काल आपला भावावर बराच विषय झाला. आज आपला चिंतनावर विषय आहे. कालच शेवट झालता की बाबा आपल्याला चिंता करायची आहे का चिंतन करायचं आहे? हां, चिंता का चिंतन? काय चिंतन? बरोबर, चिंता नाही करायची, चिंतन करायचं आहे. मग भगवंताचं नामस्मरण्याकरता चिंतन करायचं आहे, पण ते कसं करायचं हे फार महत्त्वाचं आहे. कशा पद्धतीनं करायचं हे फार महत्त्वाचं आहे. मायबाप, भगवंताचं चिंतन करत असताना बरेच लोक म्हणतात, बाबा आम्ही फार प्रयत्न करतो, पण जे करतो ते आमच्या आठवणीत राहत नाही. त्याचं तुम्ही चिंतन करत नाही, त्याच्यामुळे तुमच्या आठवणीत राहत नाही. कारण ज्यावेळेस आपण नामस्मरण करायला बसतो, ध्यानधारणा करायला बसतो मायबाप, त्यावेळेस मात्र आपण काय करतो? डोळे झाकतो आणि गप्प बसतो, पण आत मात्र आपलं मशीन चालू असतं. काय? शेतात काय चाललं असेल, घरात काय चाललं असेल. मंदिरात जर हनुमान मंदिरामध्ये जर पुरुष मंडळी जप करण्याकरता, चालिसा घेण्याकरता श्री गुरुचरण जर कधी डोळे झाकले, तर मला असं वाटतं त्यांच्या ध्यानामध्ये घरचा स्वयंपाक येत असेल, हे का नाही? हां, म्हणून कालचा विषय आपला चिंतनावर आहे. का चिंतन जर तुम्हाला करायचं असेल मायबाप, कोणी असो, महिला मंडळी असो, पुरुष मंडळी असो. काय झालं भाऊ, हार नव्हता का? बरं चालतं, राहू दे. टाकायचा का? टाका. कालच आपला त्याच्यावरच विषय, तुम्ही चिंतन करत नाही. चिंतन जर केलं असतं तर हार आधी आला असता का नाही? चिंतन करत नाही. आणि आज आपल्याला तेच बोलायचं आहे, चिंतनाचा विषय. त्यातलं त्यात आज मला हार संतोष आहे. मनाला ज्याची संतोषी आहे असा संतोष, त्याचं हरे मला वा. एकदा त्याच्याकरता जोरात टाळ्या वाजवा. असा पळत आला गणपती मंदिराजवळून. असा हात धरला, हार असा पळत चालला. मी पाहिलं त्याला. मी पाहिलं, तिकडूनच आला ना. आश्रमाच्या बाहेरून हार आणला, इथं नव्हता. बरोबर आहे ना? मग त्याच्याकरताच काल मी सांगितलं होतं, बाबा तुम्ही चिंतन करायचं. जर तुम्ही चिंतन केलं असतं तर हार अगोदर, महाराजच्या अगोदर हार असतो. बरोबर आहे का? महाराज येणार आहे, मग त्याच्याकरता आपल्याला काय साहित्य पाहिजे, आपण तयारी ठेवतो का नाही? काही घरी असंच होतं बरं का, पाहुणे यायचे असतात, त्यांना आमंत्रण असतं, निमंत्रण असतं, ठरलेलं असतं. तुमच्या घरी आम्ही आज येणार आहे. पूर्वीच्या काळी असं होत नव्हतं, पण आता व्हायला लागलं. असं ठरलेलं असतं, ठरवतात, ते फोन करतात, आम्ही आज तुमच्या घरी येतोय, पण यांच्या घरी मुलगी राहते आणि मुलावाले यायचे सांगतात. आणि मग मला मुलीवाले म्हणतात, आपल्याला काही गरज नाही, येणार आहे ना, येऊ द्या. आपण आपलं गच पडून राहायचं, चिंता नाही करायची, गप पडायचं, गप बसायचं. पाहुण्याला कळलं पाहिजे इथं काहीच मिळ नाही, याचा अर्थ आहे खूप गरीब आहे आणि त्याच्यामुळं मायबाप तुम्ही गरीब व्हायला लागले, याचा अर्थ ते खूप गरीब आहे असं मानतात मनाला. आणि मग ते गप राहून घेतात, काही मिळ नाही. मग ते पाहुणे आल्यानंतर बायकोला विचारतात, अरे चहा करायची असते, अहो दूध नाही ना, अरे काहीतरी जेवायला करायचं असतं, गिरणीत दळाने आणलंच नाही ना. काय करत नाही? चिंतन करत नाही.
तुम्ही चिंतन करा. तुमचा संबंध घडेल नाही घडेल, काय व्हायचं ते होईल, परंतु आलेल्या अतिथीचा तुम्ही पाहुणचार चांगला करा. मायबाप तुम्ही श्रीमंत व्हाल, तो त्याचा अपमानच नाही. अपमान तुमच्या लक्ष्मीचा आहे, त्या लक्ष्मीचा अपमान आहे. आणि ह्यो अपमान जर तुम्ही त्या लक्ष्मीचा केला, मायबाप तुम्ही श्रीमंत राहू शकत नाही. आलेल्या अतिथीचा अपमान करू नका. तुमचं नातं घडेल नाही घडेल त्याच्याशी काही संबंध नाही, पण आलेला तो माणूस आपल्या घरी, आत्मा तो परमात्मा आपल्या घरी आल्यानंतर त्याचा पाहुणचार चांगला करा. फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग भगवंताचं चिंतन करण्याकरता काय केलं पाहिजे? एकाग्री मन करायचं आहे. ते एकाग्री होत नाही हो बाबा. आम्ही बरंच ठरवतो, आम्ही डोळे लावले का आमचं हे भरकटलेलं मन वाऱ्यापाशी जास्त वेगाचं मन पळत चालतं पुढं. आता तुम्ही आडगावकर महाराज, केदारे महाराज, तुम्ही आता कुठं बसेले? महाराज समोर पारायण चालू आहे, महाराज समोर बसले. कीर्तनाला, आपल्या कथेला, परत आरतीला, सगळ्या ठिकाणी महाराज असतात, बरोबर आहे का नाही? परंतु डोळे जर झाकले, महाराजाचा विषय नाही बरं का, पण जनरली विषय, डोळे जर झाकले तर आडगाव दिसतं का नाही बरं? सहज काय चाललं असेल आतून दिसतं. मन इतकं बेकार आहे, मन इतकं चंचल आहे, काहीतरी आहे ते चंचल म्हणून काहीतरी आहे ते, बरोबर आहे का नाही? इतकं चंचल आहे का ते वाऱ्यापेक्षा जास्त पळतं. आणि म्हणून ती चिंतन केलं पाहिजे. चिंतन जर केलं तर त्या मनाला काय होतं? आळवलं जातं. आणि मनाला जर आळवायचंच असेल तुम्हाला, तर त्याच्याकरता चिंतन करावं लागतं. मग चिंतन करण्याकरता आम्हाला काहीतरी सांगा बाबा, की जेणेकरून आमचं मन हे भरकटणार नाही, पळणार नाही. तो इतकं धाव घेतो, इतकं धाव घेतो का तो थांबायलाच तयार नाही. मग ते थांबण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? मग चिंतन केलं पाहिजे. पण चिंतन कसं करायचं आहे सांगा आम्हाला. मग संत लोक सांगतात, बाबा भगवंताचं चिंतन करण्याकरता मन हे एकाग्री करायचं आहे. कसं करायचं आहे? हे एकाग्री करायचं आहे. किती आग्री म्हणे? खूप एकाग्री. कसं? की इतकं आळवायचं की जसं आपण तोंड बंद ठेवतो. बोलणं झालं, काहीच बोलायचं नसेल तर माणसं काय म्हणतात? ओठाला ओठ लावून ठेवतात. तसा तो जीव आणि आत्मा एकत्र करायचा, बंद करून घ्यायचं त्या भगवंताला, त्याला म्हणायचं चिंतन. आणि मग तो भगवंत आमच्याकडून बंद होत नाही बाबा, याच्याकरता काहीतरी सांगा. हो, संत सांगून गेले, संत सांगत चालले, संत सांगत राहणारे, परंतु तुम्ही त्याच्यावर लक्ष देत नाही. तुमचं जे इंद्रिय आहे तुम्ही केंद्रित करीत नाही. ते इंद्रिय केंद्रित केलं पाहिजे, त्या संताकडं पाहिलं पाहिजे. आणि नुसतं पाहत नाही राहायचं. काही नुसते टिळीमिळी पाहतात. मला असं वाटतं काय गेले का काय, नुसते पाहतात, त्यांची पापणी सुलत हलत नाही. मग काही म्हणतात नाही नाही नाही, ते फार ध्यान असते, ध्यान लागलं. ध्यान बिन काही लागलं नाही, त्यांचं चित्तच ठिकाणीवर नाही, कसंच ध्यान लागलं. हां, काही असे कथाला बसले का डोळे लावून घेतात, सारखे दगडासारखे बसतात, डोळे लावून घेतात. आणि मग शेजारचा म्हणतो, अरे नाही 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 नाही, तो इतका तल्लीन झाला त्या चिंतामध्ये, चिंतनामध्ये इतका तल्लीन झाला. तल्लीन नाही झाला तो, तो असा करतो. तल्लीन कशात झाला? त्याला झोप आली. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? हां, झोपेचा पसारा आहे तो. आणि झोप माणसाला बरं का, बऱ्याच आता माझ्या याच्यात नाही झोप येत, कारण त्यांना माहीत राहतं हे सारखे पाहतात आपल्याकडं. आली तरी ते ताबडतोब लगे काही काही तर ते बाटल्या ठेवतात जवळ, सारखे चिपडं पोशीत राहते. झोप आली तर बाबा म्हणा ना काही बी, नाही तर काय सांगा बाबा काही म्हणा ना, काही करेल बाबा, काही करतात, आहे का नाही? नाथ बाबा नाही का, हां, गोरक्षनाथाचा जन्म ज्यावेळेस, हां, गोरक्षनाथाचा जन्म होण्याकरता त्या माऊलीला जेव्हा तो भस्म दिला, तर आयाबायांनी सांगितलं, हे ना गोसाईचे काय नादी लागता? अरे गोसाई तर असा आहे, तुला मुंगी गोमशी करून नेऊ शकतो. आणि नाहीतरी आमच्या कोकणामध्ये तसंच आहे. तुम्ही सावधान राहा. हां, तुम्ही सावधान राहा, चिंतन करा, चिंतन करा. आपल्याला महाराजांना नेलं नाही पाहिजे, चिंतन करा. मग भगवंताचं चिंतन करण्याकरता फार महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा जे चिंतन आपल्याला करायचं आहे ते मात्र आपण जवळ ठेवायचं आहे. ते बॅगमध्ये नाही ठेवायचं, ते कमरेला नाही ठेवायचं, ते डोक्यात घालून नाही ठेवायचं. हां, ते कुठं ठेवायचं आहे?
जिड चित्त आहे, जिड चित्त आहे ते चिंतन करायचंय. चित्त कुठे आहे तुमचं? सहज चालता चालता बोलता बोलता कदमताई लोक म्हणतात तुमचं चित्त काही वाटत नाही मला, भानावर आहे, वाटत नाही. हा बरोबर का नाही? मग ते चित्त आहे ते चिंतन आणि चित्त एकत्र करा. अरे परमार्थ करायला काहीच लागत नाही, काहीच लागत नाही. न लगते साये सजावे नंतरा, सुखी येतो घरा नारायण. नारायण तुमच्या घरात आहे, तुमच्या जवळ आहे, घरात नाही, तुमच्या जवळ आहे. जर तुमच्यातला नारायण निघून गेला तर मावशी जांभळीच्या तर त्यात त्रास होतो नाही का? मावशी जांभळी आली ना, माझा नारायण आणि त्यांची जांभळी सोबत. या या आजच्या पंक्तीवाल्या दाता बसा. झोप अशी माणसाला बाई बरं का काकी, इतकी भयान झोप आहे माणसाला की ती काळच. आणि बरेच लोक म्हणतात पण हे मागच्या जन्माचं पाप असतं बरं का. बरेच काही काही कीर्तनकाराला झोप येते. दुसऱ्याचं कीर्तन ऐकायला जर बसले ना, हे कीर्तनकार चिंतन नाही करत पण झोप येते. मग बाकीचे म्हणते महाराजाला हात नका लावू, ती झोप आहे बऱ्याच लोकांना. काही कीर्तनकाराला जांभळ्या येतात, तुम्ही बघा, लक्ष ठेवा, बारीक लक्ष ठेवा. काही कीर्तन करता करता येतात, जांभळ्या येतात आणि मग किंवा सिरमॉल घेऊन काही घेऊन तापतात. मस्त जांभळ्या येतात, मोकळ्या ढाकळ्या. आणि मग बाकीचे लोक काय म्हणतात, किंवा महाराज कीर्तन झाल्यावर चतुर तो झोरो म्हणे. जर कधी समोर बसेल असला चतुर बाबासारखा वयवृद्ध ज्ञानी, खरोखर मायबाप आळगावचं मोठं भाग्य आहे की अशा काही रत्न. आता स्वामी बाबा तर ते आपले ब्रह्मदेवच आहे असं म्हणायला कमी नका करू. काय कुठले असेल काय असेल काही संबंध नाही, परंतु आपल्या गावचा अधिकार तो तयार झाला. किती गावचे लोक तुमच्याकडे येऊन जातात मायबाप, तुमच्या नावावर येत नाही, ते स्वामी बाबाच्या नावावर येतात. परंतु त्या गावामध्ये आपला उद्धार होतो, आपल्या गावाचा. स्वामी बाबा आधी म्हणत नाही लोक, आहे स्वामी बाबा, पण कुठले स्वामी बाबा आडगावचे? जायचं कुठेही आडगावला जायचं आहे. तसं वेरूळकराचं मायबाप, येरूळकराचा विषय. अक्का महाराज कुठले? वेरूळचे. कुठं जायचं आहे? वेरूळला जायचं आहे. किती भाग्य आहे आपलं, किती भाग्य आहे. म्हणून स्वामी तर ब्रह्मदेवाचे, त्यांचा विषय नाही. परंतु असे रत्न जन्माला आले का मायबाप, काय त्यांचा पाठा नाही आहे माहीत नाही मला. आता बऱ्याच दिवसाचा अनुभव आला. बाबाची मुलगी पण आपल्याकडे होती, त्यावेळेस बाबा 1-2 वेळेस आले होते. पण बाबाला असं वाटलं होतं त्यावेळेस का यांचं आपलं वेगळं काय काढून. खरं सांगा बाबा, असं मनात आलं. ही आपला संप्रदायाचा विषय आणि ते वैद्याचा विषय, वैदाचा. बरोबर आहे का नाही? परंतु तसं काहीच नाही बाबा, वैदाचा विषय नाही आहे. परंतु हरिपाठामध्ये जे सांगितलं, पळे भूत बाधा भय नाही देते, तेच हे चालू आहे. काहीच नाही आपलं, कुठून आपण आणत नाही, कोणाचं देत नाही, कोणाचं घेत नाही, कोणाचं काही आणतही नाही. काही आहे का तुम्हाला कधी वाटलं का? तुम्हालाच लिंब आणायला सांगतो, तुमचीच राख आहे. राख आहे दुसऱ्याकडून नाही. आपल्या गाईची राख बनवायची ती तुम्हाला देवाच्या नावावर द्यायची. आपल्या नाथाचा तो एक अधिकार आहे आणि नाथाचा एक तो मार्ग आहे, तो फक्त आपल्याला घेऊन चालायचा आहे. नाहीतर संप्रदायाला सोडून कुठलाही मार्ग नाही. आणि माझ्या बरं का ते असतं बऱ्याच लोकांचं, तुम्ही जे म्हणतात त्याचा तुमचा दोष नाही बाबा, तुमचाच नाही, असे बरेच लोक म्हणतात. परंतु ज्यावेळेस तू येईल आणि जो सानिध्यामध्ये राहील तेव्हा लक्षात येतं का हे काही वेगळं नाही. सानिध्यत आलं. पंढरीनाथ बाबा आता जवळजवळ 30-35 वर्ष झाली तेव्हापासून येतात. मला असं वाटतं तुमच्या वयात असतील बाबा, तेव्हा तुमच्या वयात बाबा असतील तेव्हापासून येतात. बरोबर आहे का नाही? 30-35 वर्ष आले तेव्हापासून येतात. आणि इतका मोठा अनुभव आहे बाबाचा की बाबाच्या मुली बाळी नाती सगळे आपल्याकडे आलेले. आणि सगळ्यांना एकच सांगता आज बी, कोणाचं काय असेल ते म्हणते तुम्ही काय करा, बाबाकडे जा, अनुभव आहे. आणि अनुभव येण्याकरता चिंतन करावं लागतं. कशाचं चिंतन? अनुभव घेण्याचं सुद्धा चिंतन आहे. अनुभव घ्यायचा असेल तर चिंतन करावं लागतं. बिना चिंतनाचा अनुभव येऊ शकत नाही. जसा भावाशिवाय देऊ नये, तसा चिंतनाशिवाय अनुभव नाही. अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल त्याचं चिंतन करा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. बरीच मंडळी इथं अनुभवाचीच. कोण अनुभवाचं नाही? सगळे अनुभवाचे. आणि अनुभव आला म्हणजे तुम्ही या. आपला काही व्यवसाय आहे का?
अजिबात नाही. धर्माचं काम आहे, धर्माचं काम आहे, ते पांगायचं आहे, वाटायचं आहे. धर्माचं काम आपला एवढं पैसा करता नाहीच आहे. असा एकही माणूस आत्ताच नाही बाबा, आपण आता आपल्या गावात कार्यक्रम केला त्या ठिकाणी सुद्धा मी 2-5 हजार लोक तो हात केला होता की ज्याच्याकडून काही जर आम्ही लुटला असेल तर तो येऊन सांगायचं स्टेजवर. हे आपला व्यवसाय नाही, आपला फक्त धर्म आहे. आणि त्या धर्म कशा करताय का जगाचं रक्षण करायचं आहे, जगाला त्याच्या त्या विधीमधून बाजूला घ्यायचं, हेच माझा धर्म आहे. आणि माझ्या पाठीमागं ज्यांच्या सोबत मी आहे, ज्यांच्या सोबत मी आहे 41-42 वर्ष झाले, त्याही माझ्यासोबत तशाच निघाल्या की कोणालाही ठकवत नाही. त्या सांगतात नाही आता आज सोमवार नाही, उद्या सोमवारी उद्या या. त्यांना सगळं कळतं, मायबाप सगळं देऊन गेलेलं. आपले स्वामी नेहमी हसत असतात त्यांना. ते जर म्हणले ना स्वामीजी माझं हे दुखतं बाई काहीतरी पहा, आता स्वामीजीला हे सगळं कळतं. परंतु हे संताची देवण घेवण अशीच असते आणि खऱ्या संताचं ओळख अशीच असते. स्वामीनं म्हणावं बाईला बाबा माझ्याकडं बाई पहा, आणि बाईनं म्हणावं स्वामी माझं हे दुखतं मला सांगा. हे मायलेकराचं नातं म्हणता येईल. स्वामी त्यांची माय आणि ती त्यांची माय. माता पिता कोणीच कोणाचा काही विषय नाही, संताचा विषय असा असतो. कधी तर संत ते आई होतात, कधी मुलगा बांधतात. हे संताची माई आहे. आणि मग किती मोठं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. नाहीतर असं रविवारी जर आले असते कोणी आणि महाराज जर म्हणले असते की बाबा ठीक आहे उद्या सोमवार आहे तुमच्याकरता पाहतोय मी, काही म्हणतात माझा ड्युटीचा वेळ संपला आहे पण तुमच्या कागदाकरता मी थांबलो, पण मग त्याचं काय मिळेल, काहीतरी लागेल ना. सर तुम्हाला अनुभव आहे ना, कदम काका अनुभव आहे ना, थांबतो थोड्या वेळ. तुमचे सर काय म्हणायचे, थोड्या वेळ थांबतो मी तुमच्याकरता, मी थांबत नाही तुमच्याकरता थांबतो, पण मग ओव्हर टाईमचं काय. बरोबर आहे का नाही. ते व्यवसाय झाला. आपले महाराज म्हणले असते उद्याचं सोमवार आहे आज रविवार आहे, ठीक आहे तुम्हाला नाहीच अर्जंट आहे ना, चला 10,000 रुपये लागतील. 10,000 नाही 50,000 रुपये माणूस द्यायला तयार असतो. आडला नारायण धरी गाढवाचे पाय. एकदा का आडला की ते गाढवाचे सुद्धा पाय धरायला घाबरत नाही मायबाप. बरोबर आहे का नाही. म्हणून हे सगळं चांगलं होण्याकरता काय करायचं, चिंतन करायचं की ओळखायचं. चिंतन म्हणजे काय करायचं, टिकेवाले बाबा चिंतन म्हणजे काय करायचं, ओळखायचं. हे चोर आहे कसावे. मग तुम्ही म्हणाल आमची एवढी दृष्टी विशाल आहे का, एवढी श्रीमंत बुद्धी आहे का आमची, का हे चोर आहे सवाय मी ओळखू. अरे तवाच होती बुद्धी तशी, फक्त चिंतन करा. बुद्धीला काय लागतं, बुद्धी फार साधी आहे, बुद्धी फार प्रेमळ आहे, बुद्धी फार समर्थ आहे, बुद्धी फार सुज्ञान आहे. सुज्ञान बुद्धीचा आहे लोक म्हणतात ना. मनाटे मावशी काय म्हणतात लोक, हे सुज्ञान बुद्धीचा आहे हो, आहे की नाही. बुद्धी फार गोड आहे, बुद्धी फार आनंद देणारी आहे. मन नंतर आधी बुद्धी आहे आणि बुद्धी डोक्यात आहे. आधी तुमचं शरीर बिघडतं का डोकं बिघडतं, पोरायो काय बिघडतं पत्रकार, आधी डोकं बिघडतं मग शरीर बिघडतं. कुठल्याही बाबतीमध्ये चोरी करायची असेल तरीच पण, कीर्तन करायचं असेल तरी पण आधी काय होतं, डोकं आहे. डोकंच नसन. आता बाबाला समजा फार विद्वान आहे बाबा, बाबा किती विद्वान आहे ते फक्त विद्वानच ओळखू शकतो. ते किती विद्वान आहे फक्त विद्वानच ओळखू शकतो. किती विद्वान आहे, पण जर कधी बुद्धीच नसती तर विद्वानाला काय करता. मग तुम्ही म्हणले बुद्धी जर नसेल विद्वान बनेल कसा, नाही. कसं बनेल विद्वान, बुद्धीच नाही त्याला विद्वान कसं बनेल. अरे नाही, असा कोणीच नाही बिना बुद्धीचा माणूस आहे. फक्त त्याची बुद्धी कुठं चालायची, कशी चालायची, कशाकरता चालायची, ही चिंतन करायचं आहे. आपला विषय चिंतनावर आहे. आज चिंतनाच्या बाहेर मी जाणारच नाही. पुन्हा येऊन त्या चिंतनावर मी उभा राहील. हा उभा राहिले ध्वज काय, उभारीला ध्वज तिन्ही लोकांमध्ये. वा वा वा, भारी काम आहे. हा जवळ राहू द्या बाबा, वाटलं तर बरं का.
वाटलं काही तर मला नाही कळलं का मला सांगत चला. माईक जवळ ठेवा. आणि मायबाप, प्रत्येक ज्ञानानं विद्यार्थी राहायचं आहे. जो ज्ञानी आहे त्याने विद्यार्थी राहायचं आहे. आणि ज्ञानी आहे तो विद्यार्थीच राहतो. बघा तुम्ही, तुमच्याकडं मुलं शिकायला जर आले तर तुम्ही शिकवता शिकवता मुलाला म्हणलं का रे हे बरोबर आहे का? कोण विचारतं? गुरुजी विचारतात विद्यार्थ्याला. पण आहे तोपर्यंत, जोपर्यंत ज्ञानी आहे तोपर्यंत काय करायचं? विद्यार्थी राहायचं ज्ञानाला. जो ज्ञानीच नाही त्याला विद्यार्थी राहायची गरज नाही. जो ज्ञानी आहे त्यांना विद्यार्थी राहायचं आहे, शिकायचं आहे. आणि जर तुम्ही शिकत राहिले मायबाप, चांगल्या पद्धतीनं घेत राहिले तर काय सांगावं आपल्याला, कुठलाही त्रास होऊ शकत नाही. कुठल्याच आपण वेगळ्या रस्त्याला जाऊ शकत नाही. कुठल्या ठकवणाऱ्याच्या आपण नादी लागू शकत नाही. याच्याकरता चिंतन करायचं आहे. कशाकरता करायचं आहे चिंतन? याच्याकरता करायचं आहे. मग चिंता चिंतन तुम्ही सांगता, चिंता चिंतन बाबा, चिंता आणि चिंतन याच्यात काय बदल आहे? चिंता म्हणजे अशी का माणसाला जाळून टाकते जिवंत असताना, त्याला चिंता म्हटलं गेलं. हां, मग चित्ता बरी, इतकी चिंता बेकार आहे. आपण चित्ता नाही करत, चिंतन करतो. परंतु काही लोक म्हणतात जिवंत आहे पण काय फायदा आहे? हां, जळल्यासारखंच आहे ना. हां, चिंता काय करते? झालती माणसाला. शेजाऱ्याचं काही झालं तरी त्रास होतो, आपलं झालं तरी. एक माणूस आला बाबा माझ्याकडं, त्याने 5 खेटी घातल्या. 5 खेटी घालून त्याला आरामच पडला. आणि तो म्हणला बाबा माझ्या 1 नाही 2 नाही, तुम्ही सांगतात दुसऱ्या खेटीमध्ये तुला फरक पडेल. आणि माझ्या 1 नाही 2 नाही 5 खेट्या झाल्या, कुठलाही मला थोडासुद्धा फरक नाही. मग कसा काय पडला नाही बाबा फरक? तर कसं काय पडायलाच पाहिजे होता, कसं काय पडला नाही? नाही म्हणले मला कुठलाही फरक नाही. 5 चक्रा झाल्या मी जाणून येतो आणि मला कुठलाही फरक नाही. फरक पडत नसेल तर मला सांगून द्या. म्हटलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मग 2 मिनटं मी थोडंसं चिंतन केलं. त्याच्यावर काय केलं? चिंतन केलं. आणि चिंतन करून विचार केला, अरे नाही 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 नाही, याचं दुःख तर वेगळं आणि त्याला आपल्याकडे औषध नाही. याचं वेगळं दुःख तर आपल्याकडे औषध नाही. मग त्याला उभं केलं. 2 मिनटं मी चिंतन केलं. त्याचा हात धरला आणि सांगितलं भाऊ किती दिवसापासून दुखतं तुझं? म्हणले 5 खेट्या झाल्या, तुम्ही आज विचारलं. पण मला वाटलं तुझं साधं दुखणं असं गेलं असं बा, जाईल बा. नाही म्हणले आता माझं असं दुखतं बाबा की मी 10 बोर घेतले, मला पाणीच लागलं नाही. आणि शेजारीने 1 बोर घेतला, त्याला खूप पाणी लागलं. तेव्हापासून माझं जे पोटात गोळा उठला तो अजून बसला नाही. त्याला किती खेट्या घातल्याने फरक पडेल? हां, ती चिंता आहे, ती चिंता आहे. चिंता करू नका, चिंतन करा. चिंतन जर केलं तर तुमच्यासुद्धा बोरला पाणी लागल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही काय करा? चिंतन करा. कोणाचं करा चिंतन बाबा? तुमचं करा? नाही, आम्ही तर एक जगाचा मायबाप आहे आणि आम्ही तर भगवंताचा दास. आणि भगवंताच्या दासाचं चिंतन करू नका, दासाचं चिंतन करू नका. तुम्ही कोणाचं चिंतन करा? भगवंताचं करा. परंतु भगवंताने सांगितलं ठीक आहे, भगवंत म्हणजे खोड झाडाचं, परंतु त्या ज्या फांद्या पांगलेल्या आहे ते मात्र कोण आहे? त्याचे साधक आहे. त्याच्या सावलीला तुम्ही एकदा जा, मग तुम्हाला खोडापाशी जाता येईल. आता डायरेक्ट तुम्ही गेले आणि सावली न धरता, फाट्या न धरता डायरेक्ट खोडाला धरू शकता का? नाही हो. आधी त्या झाडाखालून जावं लागेल, त्या फाट्या खालून जावं लागेल आणि मग मात्र त्या खोडाची तुमची भेट होईल. तोपर्यंत तुमची भेट होणार नाही. त्याच्याकरता करायचं आहे चिंतन. काल असं वाटलं होतं बाबा चिंतन म्हणजे काय, काय चिंतन म्हणजे काय सांगणार आहे. परंतु चिंतनला सांगण्याकरता खूप काही आहे आणि खूप काही सांगितल्यानंतर पुन्हा चिंतनावर यायचं आहे. मला कीर्तन येत नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मला प्रवचन येत नाही बाबा, कुठल्या ओवीचा माझा पाठा नाही आहे. परंतु माझ्या भगवंताचा तो साठा आहे. ज्यावेळेस आसनावर बसेल त्यावेळेस माझा भगवंतच माझ्यासोबत येतो. मागे पुढं उभा आहे संबळित, आले आगाद निवाराया. आणि तो जर मागं पुढं आपल्या असेल, मला असं वाटतं मग मात्र काही कमी राहत नाही. जेव्हा तो मागं पुढं राहत नाही, एक जर त्याने हात बाजूला केला तर मग मात्र आपण आपलं कामच संपलं. मग एक हात बाजूला केला तर हां, आपल्याला एखाद्या
काहीतरी खोल वस्तूमधून वर यायचं आहे आणि दोन्ही हात ते बाहेरच्या माणसाने आपल्याला दोरीत येऊन पकडेले, परंतु दोरीत जर तुटली तर आपण निसटतो. तसंच जीवन आहे. संताच्या सानिध्यात मध्ये राहायचं असेल तर आपण काय करायचं आहे, चिंतन करायचं आहे आणि मग मात्र संताच्या सानिध्यामध्ये राहायचं आहे. काही मी उद्धार पावेलं कृपा करील नारायण. नारायणाची जर कृपा आपल्यावर पाहिजेच असेल त्याच्याकरता काय करायचं आहे, चिंतन. दुसरं काहीच करायचं नाही. आज आपल्याला वेरूळ सोडून बाहेर जायचंच नाही, त्याच्यामुळे रस्ता विचारायची गरज नाही. आज आपण इथले येरूळमध्येच, येरूळची पंगत आहे ना आज. पंगत बी काय पाना, भजे, खोडई, बोंड, अजून काय काय, दूध, पोळी. हां, पंक्तीची कमी नाही आपल्याकडं. कारण नाथाने काय केलं होतं बरं का, नाथाने रिद्धी सिद्धीचं अन्न तयार केलं होतं. कोणच्या नाथाने? नवनाथ ग्रंथ किती वाचले, किती पारायण केले? हां, रेवणनाथाना का? नक्की ना? ग्रंथ पाव मी नंतर विचारेन तुम्हाला पुन्हा. रेवणनाथाना. बरं जाऊ द्या, नाथानाच केले होते पण दत्ताना सुद्धा केले होते, बरोबर आहे का नाही? सगळं अन्न तयार केलं नाही का? कृष्ण भगवंताने सुद्धा थाळी दिली, थाळीवर सगळं पाची पक्वानं तयार केले नाही का? हां, जंगलामध्ये पाची पांडवाच्या, द्रौपदीच्या नाही का? हां, भगवंताची कृपा आहे ती. परंतु तसंच आपल्या ह्या नात राहायचं आहे. भस्म फेकला का सगळं तयार करतात. बरं जाऊ द्या बाबा. चालू आहे का? काय झालं होतं मग? लाईट आणि लाईट. बरं 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 बरं. काय चालू होतं आपलं? आपल्या नाथ बाबाची कृपा आणि घृष्णेश्वर भूमीचं महत्त्व. बाबा आत्तापर्यंत आपण खूप सप्त्याला फिरतो, तुम्ही एकही दिवस घरी राहाल असं मला वाटत नाही. भक्तीचा मार्ग आहे तो, ते घरी पडून देत नाही. ती चिंतन असतं सारखं की कुठंतरी जाऊन त्याचा प्रचार केला पाहिजे, आपल्या भगवंताचं काहीतरी नामस्मरण बाहेर जाऊन कोणाकोणाच्या कानावर गेलं पाहिजे. एकही दिवस घरी थांबत नाही, पण ह्या अन्नासारखं कुठं अन्न लागत नाही. त्याचं काय कारण आहे? काही मसाले वेगळे असतात का? काही बाहेरच्या देशातलं आहे का? परंतु त्या नाथ बाबाची कृपा आहे, त्यांची कृपा आहे. आणि घृष्णेश्वर भूमीतलं पाणी आहे, आपाप अन्नाला रुच येतो. आणि जे अन्नदान देणारे बघा ना, आज शशिकलाबाई, त्यांचे मुलं मुली सर्व कुटुंब येऊन, मला असं वाटतं आजचा जवळजवळ सकाळी 7 वाजेपासून तर आतापर्यंत त्यांचाच प्रसाद होता. नाश्ता त्यांचा, दूध त्यांचंच. 7ला चहा जे पिलं ना तुम्ही, ते दूधही त्यांचंच होतं आणि त्यांचा नाश्ताही त्यांचाच होता. दुपारचं जेवणसुद्धा त्यांचंच होतं. हां, किती मोठं आनंदाने करतात. खरं तर असं बघा तुम्ही, एक मुलगा जर म्हणला का बाबा मी पंगत देतो, दुसऱ्या मुलाला जर विचारलं ना, हां गाव सप्ताह आहे, त्यांनी पंगत दिली, तू काय देतो? म्हणलं मग मी त्याचाच भाऊ आहे. जेव्हा सप्ताह येईल का तेव्हा त्याचा भाऊ होतो. आणि जेव्हा बाण मोजायचं ठरलं का मग तुझा माझा काय संबंध आहे, चाल. भगवंताच्या परमार्थाच्या ज्या कामाला आपण द्यायचं आहे, जिथं पुण्य होणार आहे तिथं आपण मात्र मागं सरतो. आणि जिथं काहीच होणार नाही, पुण्य नाही पाप नाही, काहीच होत नाही, संसार दुःखामुळं चोखडं इंगळं, विश्रांती नाही कुठं, रात्रंदिवस तळमळ. किती तळमळ कर, काहीच आणत नाही, काहीच नेत नाही. मग याच्याकरता भगवंताचं काय करायचं आहे, चिंतन करायचं. आपल्या सोबत जर काही न्यायचं असेल तर. का सोबत येत नाही? बरेच लोक सांगतात काही सोबत येत नाही. मी सांगतो, तुमच्यासोबत काही तुमचे कपडे तुमचे मुलं देत नाही, पेन देत नाही, घड्याळ देत नाहीत, कालही सांगितलं काहीच देत नाही, परंतु त्या माणसाचं मात्र नाव सोबत जातं. नाव सोबत गेल्याशिवाय, नाव सोबत जातं नाव. आणि नावच सोबत गेलं पाहिजे. बाकीच्याला काय करतात? बाकीचं तुम्हाला नेता तरी येईल का? हां, कारण तुमचं शरीर सोबत नसतं ना, तुम्ही नेलं असतं खिशात घालून, बनेलीच्या शर्टाच्या नाही का, पॅन्टीच्या खिशात घालून थोडं थोडं नेलं असतं, परंतु शरीरसुद्धा सोबत नाही.
आत्मा तो भरकन माशीसारखा उडून जातो, सगळे समाज सोबत बसलेला असतो आणि तो आत्मा कधी जाईल सांगता येत नाही, कधी निघून जाईल माहीत नाही. आत्ता होता गेला. मागच्या वर्षी मला असं वाटतं आपल्या डिसेंबरच्या अगोदर आपल्या महाराजाच्या मातोश्री गेल्या आणि बरेच लोक सांगायला लागले बाबा आणि आई गेल्या. परंतु आई 5:30ची 5:45ची आरती ऐकली आईने आणि आरती ऐकता ऐकता आई म्हणल्या किती टाईम आहे अजून असं म्हणल्या आणि आई गेल्या हो. आई गेल्या हो. हे पुण्यवानाचं काम आहे. पुण्यवान जर असेल मायबाप तर मरणसुद्धा चांगलं आलं पाहिजे, मरणसुद्धा चांगलं येतं. त्याच्याकरता भगवंताचं चिंतन करायचं आहे. तुम्हाला मरणसुद्धा नुसतं इष्टिक तुमची चांगली होऊ द्या माहीत नाही, तुमचा शरीर धर्म चांगला राहू द्या माहीत नाही, पण नुसतं हे भगवंताकडं हे आत्मा लीन करायचा असेल, त्याच्या दीपामध्ये हो जर दीप मिळवायचा असेल त्याच्याकरता चिंतन करायचं आहे. जर तुम्ही तसं चिंतन केलं मायबाप मरण चांगलं आहे ना सर. त्याच्याकरता सुद्धा काय करायचं आहे, चिंतन करायचं. चांगलं मरण आलं पाहिजे. मरायचं प्रत्येकाला आहे. यातला कोण अमर झालेला आहे सांगा तुम्ही. एखादं वर हात करा, वर हात करा का आम्ही अमर आहे, आम्हाला मरायचंच नाही. काय झालं? बरं बरं असे वन थोडं थोडं वा. आम्हाला मरायचं आहे, आम्हाला काहीच करायचं नाही असं कोण आहे? आम्हाला मरायचंच नाही, आम्ही अमर आहे असं कोण आहे? अजिबात नाही. प्रत्येकाला जावंच लागतं. भगवंताला सुद्धा अवतार बदलावं लागले. मरण कशाचं? फक्त अवतार बदलायचं आहे. आता तुम्हाला मरण आहे का? जो जीव मेला तो पुन्हा होईल का? आणि पुन्हा जर नाही होणार तर एवढे जीव गेल्यावर पुन्हा देवाने नवीन कुठून आणायचे? जीवाला मरण नाही, शरीर सोडून जायचं आहे. शरीरच सोडून जायचं आहे, फक्त जीवाला मरण नाही. जीव आमार आहे पण शरीर सोडून जायचं आहे. आणि शरीर जर सोडून गेलं मायबाप तर आपल्या ह्या शरीरात काहीच जर राहिलं नाही तर कोणीच मानत नाही. हां आता तुम्ही फार घराला आवडतात प्रभू महाराज, तुम्ही फार आवडतात. मुलगा एक आहे, सुनबाई एक आहे, मुली 2 आहे, जावई 2 आहे, मस्त संसार आहे, परमार्थ करतात, खूप आवडतात. म्हणून मेल्यानंतर तुम्हाला घरात किती दिवस ठेवतील? फक्त एवढे एक दिवस बसा आणि विचारा, बायको पोराला विचारा का बाबा बँक बॅलन्स सगळं माझ्या नावावर आहे, मी त्यावर तुमच्याकडे देत नाही, मला घरात ठेवशाल का? मग मी देईल. ते घेवच तर हा म्हणतील. पण घेतल्यानंतर ते तुम्हाला, कारण निसर्गाचा नेम आहे, निसर्गाचा नेम आहे. 12 तासाच्या पलीकडं जर माणूस राहिला ते मात्र शरीर पाणी सोडतं. त्यात ठुता येत नाही, पाणी सोडतं ते, कारण ते नाशिवंत आहे. शरीर नाशिवंत आहे. किती नाशिवंत आहे म्हणले बघा तुम्ही. 2 दिवस ठेवलं त्याचा दुर्गंध सुटतो, वास सुटतो त्या शरीराचा. कोणी जवळ राहत नाही, बायको राहत नाही, मुलं राहत नाही, कोणीच राहत नाही, कोणीच नाही. मग त्याच्याकरता भगवंताचं चिंतन करायचं आणि तो भगवंतच आपल्यामध्ये ठेवायचा आहे. तो राम आपल्यामध्ये राहायला पाहिजे, कृष्ण आपल्यात राहायला पाहिजे, शिव आपल्यात राहायला पाहिजे, नाथ आपल्यात राहिले पाहिजे. नवे नवे भगवंताचा जो अंश आहे प्रत्येक, तो आपल्यामध्ये राहायला पाहिजे. त्याच्याकरता भगवंताचं काय करायचं? चिंतन. 1 तास होत आला त्याच्यावरच चालू आहे, चिंतनावर, आहे की नाही? आणि आज आपण त्याच्यावरच आहे. काल माझा शब्द होता तुम्हाला की उद्या मी तुम्हाला चिंतन सांगेल. आता उद्या काय सांगाल आज सांगत नाही, कारण तुम्ही सारखे चिंतन करतात. काय सांगणार आहे, काय सांगणार आहे, नाही का? ते आधीच तुमच्या पाठ होऊन जातं. आता उद्या काय सांगणार आहे आज सांगणार नाही, पण काहीतरी गुह्यच सांगणार आहे, काहीतरी गुह्य सांगणार आहे की जेणेकरून आपल्या संसारामध्ये, आपल्या जीवामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये काहीतरी काहीतरी थोडं तरी एक थेंबर अमृत पडलं पाहिजे. आणि एकदा का आता अमृत पडलं, काय सांगावं, अमृत म्हणजे अमृत असतं. आणि एकदा थोडं अमृत पडलं रे फक्त, अरे वा, जगामध्ये काय कमीच नाही. मग आता ह्या संत लोकांमध्ये अमृताचे, संतात जे आहे ना ते अमृताचे, आणि मग अमृत असल्यामुळेच त्याला संत म्हणलं गेलं.
साधूला परस दिलेला आहे. परस काय म्हणतात त्याला? हा, परीस. परस ते तुमच्या गळ्यात असतं म्हणून म्हणलं. महिला मंडळीकडे पाहून त्यांना वाटलं बाबाला येतच नाही. ते असतं ना का तुमच्या गळ्यात? आता नाही, आता नाही ना. आहे बघा, ते बघा. हा. साधू म्हणजे परीस असतो आणि संत म्हणजे अमृत असतं. कारण ते अमृत वाटवतात. त्याच्यात दोन प्रकार आहे, साधू आणि संतामध्ये दोन प्रकार. साधू म्हणजे ब्रह्मचारी असतो. साधू म्हणजे त्याचं लग्न झालेलं नसतं. साधू म्हणजे त्याला मुलं नसतात. साधू म्हणजे त्याला विकार नसतात. विकार नसतात, त्याला साधू म्हणायचं असतं. आणि जो अमृत आहे, अमृताचा साठा आहे, तो संत आहे, तो कीर्तनकार आहे, तो संसारिक आहे. तो संसार करून परमार्थ करतो, तो अमृत वाटतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? अमृत. आणि साधू साधूच असतो. साधूला काही घेणं नाही, देणं नाही, काही नाही, काही नाही. जे आले ते माझे पोराचे. मी प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो. डुकरं माहिती आहे का तुम्हाला? पत्रकार तुमच्या जवळ असतील कुठं आसपास डुकरं? तुम्ही सिटीत राहायला आहे. डुकरं किती का अंतर आहे? हा, आहे म्हणते पण बाजूला आहे. आहे डुकरं. डुकरं नाही असं गावच नाही. मायबाप चिंतन करायचं. आणि मग ते डुकराला जशी पिल्लं असतात, किती असतात वर्षातून? म्हणून मी पत्रकाराला विचारलं होतं की बाबा जवळ आहे ना, असेल तर सांगा. कोणाच्या गल्लीत डुकरं आहे सांगा बरं जवळ? तुमच्या नाही आहे? नाही नाही, ते जंगली वेगळे हो, गावातले वेगळे. जंगली जंगली गावातले. वर्षामध्ये दोनदा त्याला पिल्लं होतात डुकराला, बरं का. माझ्याकडे ते पाळलेलं आहे म्हणून मला माहिती. वर्षातून दोनदा पिल्लं होतात आणि ती पिल्लं मात्र 10-10 होतात. बाबा एकदाच 10 पिल्लं देतात. पहा डुकराचं कळप. तुम्ही आता तुमच्याकडे जरी नसेल पण तुम्ही सिटी तिकडे तिकडे जातात, तुम्ही पाहत असेल, बरोबर आहे का नाही? एका डुकरीने मागं 10 पिल्लं असतात आणि मग असे वर्षातून ती 20 होतात. मग काही कमी आहे का? तसाच साधू असतो. मायवी पिल्लं त्याला इतके तयार होतात. आता तुम्ही ह्या वर्षी, पुढच्या वर्षी अजून त्याला जोड होतील, त्याच्या पुढच्या वर्षी अजून जोड होतील, त्याच्या पुढच्या वर्षी अजून जोड होतील. त्याला साधू म्हणायचं, त्याला साधू म्हणायचं. आणि प्रत्येकाला आल्यानंतर जवळ जर घेतलं तर ते कोण झाला? मुलगा झाला. जो जवळ आला महाराजाच्या, ती आई म्हणून आला. आणि आई म्हणून आल्यानंतर तो काय झाला? मुलंच झाले सर्व आपण. आणि खरं तर तुम्ही म्हणजे देवाचे फुलं आहे. आत्मा तो देवाचं फूल आहे. आणि ह्या साधू संतांकडे आपण जातो आणि आपल्या आत्माचं मात्र काय करून घेतो? उद्धार करून घेतो. नशिवंत देहे जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग सावधान कुठं केलं जातं? फक्त साधू आणि संताकडं. असं बघा, तुम्ही पाहुण्या पाहुण्यात बसा, तुम्हाला सावधान केलं जाणार नाही. सावधान केल्या जाईल, पण कशाचं जाईल? तुझ्या भावातून तू वाहिली नाही का? काही मिळ नाही. हां, तुझ्या जावातून तू वाहिली नाही, हे काही मिळ नाही, काही खरं नाही, हे काय असंच आहे. हां, नाही नाही. बापाला सांगतात मुलातून वाहिली निघ, मुलाला सांगतात बापातून वाहिली निघ. हे काय मेळ आहे? हे तुमचे नातेवाईक. फक्त तुम्ही संताकडे जा आणि संताकडे गेल्यानंतर संत एवढंच सांगेल की फक्त भगवंत पहा. त्याच्याकरता आपण करायचं चिंतन. चिंतन करायचं आहे. पण संताकडे गेल्यानंतर, साधूकडे गेल्यानंतर एकाग्र मन करायचं आहे. एकाग्र मन करून, धीट मन करून, चांगलं स्वच्छ मन करून, हे हृदयसुद्धा स्वच्छ केलं पाहिजे. याच्यामध्ये फार कचरा आहे. कारण दिवसभर तुम्ही 10 किलोमीटर घालतात शरीरामध्ये मोजून. मग तुम्ही म्हणाल कसं काय? सकाळच्या 2 पोळ्या, संध्याकाळच्या 2 पोळ्या आणि 2 प्लेटी भाजी. पण सकाळ संध्याकाळच्या 2-2 पोळ्या, 4 पोळ्या त्या फुगून होत्या 2 किलो.
फुगत्यान द्या पोटात झालं 2 किलो. त्याच्यानंतर पाणी 5 लिटर किती झालं 7 लिटर बरोबर आहे. त्याच्यानंतर भाजी 1 लिटर किती झाले 8 बरोबर आहे. आता 2 राहिले का 2 राहिले का अजून 2 हां. त्याच्यानंतर चहा 1 लिटर चहा किंवा दूध किती झालं बाबा 9 लिटर बरोबर आहे का नाही. आणि आले गेलेले पाहुणे मग थोडाफार नाश्ता मिळून किती झाले 10 लिटर तुम्ही शरीरामध्ये घाण भरता. आणि ती घाण असल्यामुळं बाकीचं साठायला टाईम राहत नाही, वेळ राहत नाही, शरीराला जागायला राहत नाही. म्हणजे आहार जर करायचा असेल तुम्हाला तर आहार करताना सुद्धा विचार करून आहार केला पाहिजे. मायबाप थोडं तरी हे मोकळं ठेवलं पाहिजे. जठार जर थोडं मोकळं ठेवलं तर भगवंताचं चिंतनाचं भक्षण करण्याकरता जागा राहते. त्याच्याकरता करायचं काय करायचं आहे जे सुरुवाती सांगितलं तेच करायचं आहे. मायबाप किती वाजले 5 वाजले. तुम्हाला हरिपाठ घ्यायचा आहे. मग काल हरिपाठाला जरा टाईम झाला आणि मग पुन्हा कथाला टाईम होतो, पुन्हा आरतीला टाईम होतो. हे सगळं करून अजून चहा प्यायचा आहे. चहा प्यायून झाल्यावर म्हणजे आत्ताच 8.5 लिटर आपल्या पोटात गेलं. अजून आपल्याला 1.5 लिटर घालायचं अजून 2 लिटर घालायचं. बाप म्हणते अजून 2. आणि मग एवढं करायचं आहे आपल्याला. भगवंताचं चिंतन करायचं आहे. भगवंत आपल्या मध्ये जर ठेवायचा असेल, त्याचा हौस आपल्यामध्ये जर ठेवायचा असेल तर आपण काय करायचं आहे चिंतन करायचं मायबाप. आणि आता पुन्हा उद्या तुमचा अध्याय किती राहिला मला पारायण किती राहिलं एकदा ते सांगा. कारण आता काय झालं महत्त्वाची गोष्ट आज तुमच्या पारायणाचा कितवा दिवस आहे 6वाच असेल ना 6 आहे ना 6वा दिवस. आणि याचा 5वा दिवस आहे आपल्या कथेचा नाथकथेचा ना 4था आहे का आज बरं. पण मग आता तुमचे दिवस किती राहिले आज 4था दिवस संपला म्हणजे उद्या 5वा दिवस सुरुवात झाला. आता पारायण आता संपलेलं आहे ना. मग 5वा दिवस तुमचं किती अध्याय राहिले किती वव्या राहिल्या बुधवारी 12वारीपर्यंत असं जरी केलं तरी बघा असं आता केलं तरी पण वा वा. म्हणजे उद्यासुद्धा 1 तास बोलायला वेळ आहे. जर असेल तर नसेल तर मग वाचनच करून घ्या आपल्याला ते पण नव्हतं. 600 वया राहिल्या ठीक आहे. परंतु ते करून हे झालं पाहिजे. त्याच्याकरता ते मोडतोड करा असं नाही. ते करून हे झालं पाहिजे. कारण जगद्गुरूचा अध्याय ग्रंथ आहे तो गाथा आहे. बघा तुम्ही त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर ऐकण्यासारखं आहे. माझे गुरु माझे आजोबा मला ते सांगायचे का बाबा मला हे तुकाराम गाथ्याचा विषय ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्ञानेश्वरीचा विषय कृष्ण भगवंताच्या चरित्र म्हणजे गीताचा विषय शिवपुराणाचा विषय आणि बऱ्याच काही माहिती तुमचे पैठणचा विषय माझा काही नव्हताही. पण ग्रंथ पहिलेच हे संत पहिलेच आहे त्याच्यामुळं प्रचार चौकड आहेच तो. मग आपल्या एकनाथाचाही विषय हे सगळ्या विषयावर जर मी मला असं होतं बरं का महाराज ज्यावेळेस मी नुसता जाण्याफळा होतो पिंपळगाव नाही आणि वेरूळ नाही नुसतं जाण्याफळा होतो. माझ्या पुढं फक्त 10 लोक राहायचे आणि 10 लोकांचं काय दुखायचं. कोणाचं डोकं दुखतं, कोणाची गाय दूध देत नाही, कोणाचा बैल चारा खात नाही, कोणाची बायको नांदत नाही, कोणाचा नवरा नांदवत नाही, कोणाची सासू भांडती, कोण असेच भांडणं राहायचे ना. असेच ते गिऱ्हाईक आपले 10 बसल्या हां गावातली मंडळी. परंतु मला असं वाटतं प्रभू काका दादा भाऊ आमचे फकीर पाटील जगदाळे हे 7-8 म्हातारे येऊन बसायचे. कधी येऊन बसायचे गुरुवारी ह्या टायमापर्यंत लोक येऊन जायचे. लोक झाले का ते येऊन बसायचे. म्हणायचे बाबा होऊन द्या एखादं चांगलं. मग काय काय सांगायचं त्यांनी म्हणायचं आम्हाला रामकथा तर काय आहे रामाचं काय लक्षण आहे राम कोण आहे आम्हाला सांगा बाबा तुम्ही. आणि जे का मांडी घातली बाबा जर संध्याकाळी मी बसलो तर सकाळी मांडी मोडायचो. तेही कंटाळून बाथरूम जायचे बाथरूमहून यायचे चहा पाणी घ्यायचे आणि मस्त सूर्यभान पाटील झोपेतून उठले किती म्हणजे अरे
12 वाजले ना, अजून चालूच आहे का हे? हां, काय अरे झोपले तर पाहिजे ना थोडेफार. पण जे चालू राहायचं कसं करून बघायचं. पण एकच लिंक, शिवाची कथा जर सांगायला सुरू केलं तर ती 8-10 तास ती कथा सांगायची. त्या दिवशी ती कथा संपली. दुसऱ्या दिवशी शिवचरित्र सांगितलं. तिसऱ्या दिवशी लगेच पहिलं रामाचं चरित्र सांगा. चौथ्या दिवशी नाही नाही भागवत काय आहे आम्हाला सांगा. आणि मग ह्या गोष्टी त्यांना सांगत चालायच्या. सुतात नाही, चालीवर नाही, परंतु त्या भगवंताच्या चिंतनाचा त्यांना एक विषय सांगायचा. आणि विषय सांगितलं का आम्हाला 12 तास बाबा मांडी घातली का मोडायचीच नाही. आणि आजही बी बाबा, आज पण आता बऱ्याच लोकांना कळा लागल्या, कळ निघतच नाही तुम्हाला, त्याच्यामुळं चिंतन होत नाही. आहे का नाही? कळा लागल्या का नाही बरं? लागल्या ना. बाबा बी आले, पारायण बी चालू आहे बाई. ते गाता पारायण तर असं आहे बाई, काय सांगावं आता. आवडतं लई, पण हे राहत नाही ना. नाही आवडतं पण हे दम धरीत नाही. मायबाप, ज्यावेळेस भगवंताचं चिंतन आपण ऐकतो आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस उतरतो त्यावेळेस मी कोण आहे मला ओळखायचंच नाही. मी कोण आहे मला माहीत नाही. बाबा एकदा तुम्हाला मी सांगितलं होतं किंवा मला माहीत नाही, पण एकदा असाच चैत्र महिना आणि चैत्र महिन्यामध्येच एक जण आला आणि तो म्हणला, बाबा जर तुम्ही खरं देव असले तर पाऊस आणशाल का? तुम्ही ऐकलं होतं की विषय ऐकला होता का? जर तुम्ही चैत्र महिन्यामध्ये पाऊस आणला तर मग आम्ही तुम्हाला देव समजू. म्हटलं मी आणू शकत नाही, पण माझा देव नक्की आणेल. कारण माझा पहिल्यापासून महत्त्वाची गोष्ट माझ्या त्या देवाविषयी आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस ऐकतात, सोमवारी गुरुवारी जरी आले तरी मी सांगत असतो का बाबा काय करा, नाथावर विश्वास ठेवा, त्या देवावर विश्वास ठेवा, देव तुमचं चांगलं करेल. मी चांगलं करील हे मला आलं नाही आणि येणारही नाही, करणारही नाही, मला काहीच येत नाही. आणि मग बाबा त्याने थोडा पाऊस आला तर तुम्हाला देव समजेल. ठीक आहे, मला देव समजू नको, पण माझा देव कसा याला समजावं लागेल तुला. ठीक आहे. आणि ज्यावेळेस बाबा गुरुवारी मांडी घातली अशी, आता गादी बसायला तेव्हा गादी पण नव्हती, पोतं होतं खाली आणि पोत्यावर मांडी घातली. गुरुवारी मांडी घातली बाबा तर सोमवारीच काढली, अशीच होती. मग त्यावेळेस बरेच कीर्तनकार मंडळी आली, बरेच ज्ञानी मंडळी आली, बरेच मूर्ख मंडळी सगळेच आले, मूर्खसुद्धा आले. पण मूर्ख कधी यायचे? रात्री. ते म्हणजे हे काय करत असन, सगळे लोक गेले काही झोपतील आणि सकाळी पुन्हा आंघोळ पांघोळ करून मांडी घालून बसतील मुसलमानाच्या रोजासारखं. रातभर खातील आणि दिवसभर बसतील, त्याला काय लागत? बरोबर आहे. आपण म्हणतो मुसलमान लोक काय सांगावं, काहीच खात नाही हो, पण दिवस माळवला की दिवस उगायपर्यंत त्यांना काही अडचण नाही. तसं ते आहे, मला थोडं अवघडच आहे. 12 तास पाणी न पिणं थोडं अवघडच आहे, तरी पण ते करता का नाही तसं. मग ते रात्री यायचे, पण मला आनंद वाटायचा का बाबा बरं झालं, किमान आपल्याला हे जोडी येतात, एवढा तरी महत्त्वाची गोष्टी मदत करतात, आपल्याला हे जोडी येतात. मी त्यांना म्हणायचं वा वा तुम्ही आले, काय काय खरं नाहीच भारी हो, या या बसा बसा, भजन करता का थोडं. आणि ते भजन करायला लागायचे. त्यांना भजन करता करता काय सांगावा, परमार्थच भजनी झाले ते सगळे लोक. मार्ग दाखवला पाहिजे, मार्ग दाखवून गेलं पाहिजे. आणि ते मग भजनी झाले बघा. आता मला असं वाटतं 100 भजनी त्या गावात आहे आता, जानेफळमध्ये 100 भजनी आहे. आणि मग ते रात्री यायचे आणि हे बाकीचे आपले साधक दिवसा यायचे. रात्र आणि दिवसा सदा कायम लोक 24 तास लोक राहायचे. आणि मग ते म्हणायचे का हो बाबा, मग त्याच माणसाने ज्याने जे मला बोध केला की तुम्ही बसा आणि तुम्ही पाऊस आणा, त्याच माणसाला लोकांनी सांगितलं अरे 3 दिवस झाले ती मुली काही खात नाही, मांडी हलीत नाही, हात फक्त हात चालत आणि तोंड चालत तिचं, इथून वरच हालत ती, खाली मेली का काय माहीत नाही, हालतच नाही, मांडी हलीत नाही, इकडं नाही तिकडं नाही, फक्त हात हालत राहते. पाय बाबा, तू मेली तर तुझ्यावरच येईल, फार कडक काय वर येऊन तुझ्यावर. मग त्याने काय केलं, चला आम्ही येतो तुझ्यासोबत, पोलीस स्टेशनला चाल, पोलीस स्टेशनला कळू आपण की बाबा ही काय होतं, ही पोरगी अशी अशी बसली आहे, आमच्यावर जबाबदारी नको, कशानं बसली आम्हाला माहीत नाही. गेले पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनचे लोक आले खंडाळ्यापर्यंत, तेव्हा खंडाळ्याचीच रस्ता होता.
खंडाळ्यापर्यंत ती गाडी खंडाळ्याच्या पुढं निघाली आणि रस्त्याला लागल्यानंतर माझ्या पुढं 7-8 जण बसलेले होते बाबा. त्या लोकांना मी सांगितलं का भाऊ तुम्ही थोडं बाजूला जा आता, माझे जरा जवळचे भक्त येत आहे, जवळचे भक्त येत आहे. कारण आहे का एखाद्या आश्रमावरचा एखादा साधक जर आला तर किती आनंद होतो, तसं ते ठाणं म्हणजे पोलीस ठाणं. आणि त्या पोलीस ठाण्याचे माझ्याकडं म्हणजे देवाचं ठाणंच म्हणायचे ना पहिले देवाचे. आला अमक्या ठाण्यावर गेलो तमक्या ठाण्यावर, आजही म्हणतात बरेच लोक. बाबा लय ठाण्यावर जाऊन आलो कदमताई, खूप ठाण्यावर जाऊन आलो. कदमताई ध्यानाला लागल्या होत्या. ऐकताय ना, पण तार आली होती घरची. आणि मग बाबा आले पोलीस लोक 5-6 जण आले आणि ते म्हणले महाराज तुम्हाला महाराज असं म्हणतात असं आम्हाला माहीत झालं, परंतु कोणाच्या परवानगीने तुम्ही उपोषणाला बसले, काय म्हणून बसले? मी म्हणलं काहीच म्हणून बसलो नाही, फक्त पाऊस यायचा म्हणून बसलो. तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणलं सांगितलं कोणीच नाही, पण ह्या गावाला पाणी कमी असल्यामुळं चैत्र महिना आहे पाणी नाही. म्हणून एक जण आला माझ्याकडे साधक आणि त्यांनी सांगितलं बाबा प्यायला पाणी नाही, मला विनंती केली. आणि मी ह्या देवाकडे विनंती करतोय की बाबा आम्हाला पाणी दे. मला कोणी सांगितलं नाही, काहीच संबंध नाही कोणाचा. ते म्हणलं हो नक्की, हो नक्की, आम्ही तुम्हाला बसू देणार नाही. काय कराल? आम्ही तुम्हाला पकडून नेऊ. मला आनंद वाटला. आपल्याला मांडी मोडायची नाही. लहान पोरासारखं जर यांनी आपल्याला कडेवर घेतलं आणि त्यांच्या गाडीत नेलं, किती आनंद आहे. लहानपणी पहा जर गाडीत जायचं असेल, कोणी म्हणलं गाडीत जायचं आहे, बैलगाडी जरी असेल तर किती आनंद वाटायचा. मला असं वाटलं मी तर मांडी मोडणार नाही आणि पोलीस लोक मला खांद्याला धरतील, कडेवर घेतील, त्यांच्या मी कडेवर बसेल आणि खाकीच्या कडेवर बसायचं आहे, त्या कोणाचे बसायचं आहे का? आणि त्यांच्या कडेवर बसून मला त्यांच्या ठाण्यात नेतील, किती आनंद आहे. तिथं गेल्यानंतर इथं उघड्यावर बसेले, ऊन लागतंय, तिथं गेल्यानंतर पोलीस ठाणं आहे, फॅन असतील, कूलर असतील, एसी असन, तिथं आपल्याला बसायचं आहे. मला खूप आनंद वाटला. त्यांना म्हटलं काही अडचण नाही, चला. काय बिनलाजे म्हणले तुम्ही, हां आम्ही तुम्हाला पकडून न्यायला आलो आणि तुम्ही आपलं पेड्यावाने कुतकुत हसतात, चला म्हणतात, आम्ही तुम्हाला पकडून न्यायला. म्हणजे पकडूनच न्या, मला चालताच येत नाही, तुम्ही पकडून न्यावं हेच मला वाटतं, कारण मी मांडी मोडणार नाही, पकडून न्या मला. आणि मायबाप त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं का ही काही साधी व्यक्ती नाही. त्यावेळेस त्यांना पेपरला दिलं होतं आणि ते तिसऱ्या दिवशी आले होते. 4था दिवस गेला आणि 5वा दिवस हो टाईम झाला आणि मी बरं का नकुल महाराज 5-6 मंडळी अशी भजनी मंडळी तिथं होती. त्यांना सांगितलं विना घ्या, टाळ घ्या आणि जिकडं माझं तोंड आहे, माझं पूर्वेला तोंड होतं, तिकडं माझं तोंड आहे, तिकडं तुम्ही चाला. पाऊस येईल असं कडक ऊन पडलेलं होतं. आणि काही असे बिना लग्नाचे मुलं मुलीला सांगितलं येरीतून पाणी आणा, महादेवाच्या पिंडीला टाका. असे मुलं कोणी ग्लासनी पाणी आणायचं, कोणी कपाने आणायचं. तुम्ही पाणी टाका, तुम्ही भजन करत जा. आणि जेव्हा ते भजन सुरू केलं बाबा, तर काय सांगावं, असा पाऊस सुरू झाला का जाणे फळाला इतका पाऊस पडला, जाणे फळाला तुम्ही आडमध्ये माझ्या गैरहजेरीत जाऊन विचारा किती पाऊस पडला होता. आणि मग गावकरी सगळे उलटले, म्हणले बाबा आता 5 दिवस तर झालेच मांडी घालायला, पण अजून आजचे दिवस राहू द्या आणि तशीच मांडी, आम्हाला उद्या तुमची मिरवणूक काढायची, आजच काढायची होती, पण पाऊस चालू आहे, उद्या मिरवणूक काढायची आणि गाव पंगत द्यायची. मायबाप त्या लोकांनी गाव पंगत दिली आणि इतका पाऊस झाला. परंतु ही सगळी कृपा कोणाची? भगवंताची आहे. फक्त त्याच्याकरता आपण करायचं चिंतन. पुंडलिक वरदे हरिठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, गोपाल कृष्ण भगवान, जगद्गुरु तुकाराम महाराज, मच्छिंद्रनाथ भगवान. बोलो रे भाई सब संतन जय.